राघव चिडून बेडवर झोपतो. परी त्याला समजवत, अहो ऐका ना माझं, असं रागवू नका प्लीज. मॉमनी पहिल्यांदाच काहीतरी माझ्याकडून मागितलंय आणि मी नाही बोलणं बरं नाही वाटत. प्लीज मला मॉमसोबत जाऊ द्या ना. मी नाही गेली मॉमसोबत तर खरंच मॉमना खूप वाईट वाटेल. राघव बोलतो, परी तुला सांगितलेलं समजलं नाही का? मी काय म्हटलं तुला? हा विषय माझ्यासाठी संपला. मग तू पुन्हा का बोलतेस माझ्याशी? एकाच विषयावर मला नाही बोलायचं कळत नाही का तुला? राघव रागवत बोलतो परीला. परी शांत होते. त्यांच्या बेडरूममधून बाहेर पडून मॉमच्या बेडरूममध्ये येते ती. परीला आलेलं पाहून शालिनी बोलतात, काय झालं परी? राघवने होकार दिला का तुला माझ्यासोबत गावी यायला? शालिनी खूपच एक्साइट असतात परीचं उत्तर ऐकायला. त्यांना वाटलं असेल बहुतेक परीच्या समजवण्याने राघव परीला शालिनींसोबत गावी जाण्यासाठी हो बोलला असेल. मॉमच्या चेहऱ्यावरील भाव पाहून परीला मॉमला दुखवावं असं नाही वाटलं. परी बोलते, मॉम हे हो बोलले. खरंच? राघव तयार झाला? शालिनी खुश होऊन परीला विचारतात. हो. परी शालिनी यांच्या समाधानासाठी हो बोलते. शालिनी बोलतात, जा परी पॅकिंग कर. 2 दिवस लागतील आपल्याला. 2 दिवस? परी घाबरून तोंडातल्या तोंडात पुटपुटली. तिला वाटलं जाऊन लगेच परत येतील त्या. हो, लांब जायचं आहे. 2 दिवस लागतील परी आपल्याला. जा तू तशी तयारी कर. उद्याच निघायचं आहे आपल्याला. सकाळी लवकर उठावं लागेल. परी लवकर झोप. ठीक आहे मॉम बोलून परी जाते तिथून. कुठे गेली परी म्हणून राघव रूममध्ये वैतागलेला. तो तिची वाट पाहत होता. ती रूममध्ये नव्हती त्यामुळे त्याला झोप येत नव्हती. परी विचार करत असते, मला वाटलं सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत परत येऊ आम्ही. पण मॉम तर बोलतात 2 दिवस जायचं आहे म्हणून. यांनी तर मला बजावलंय जायचं नाही असं आणि मी मॉमना यांनी परवानगी दिले सांगून आले. परमेश्वरा कसं होणार आता माझं? चांगलीच पेचात अडकले मी. परी तिच्या विचारातच रूममध्ये येते. राघव ती आल्या आल्या, परी कुठे होतीस तू? झोपायचं नाही का तुला बोलतो. परी मॅडमचं लक्ष कुठे होतं राघव काय बोलतोय त्याकडे. ती अजूनही तिच्याच विचारांच्या तंद्रीत हरवलेली. टेन्शनमध्ये पण होती ती. नवरा नाही नको जाऊ बोलत होता आणि परीला मॉमचं मन दुखवायचं नाही म्हणून मॉमसोबत जायचं होतं. राघव अगोदरच रागवलेला परीवर. त्यात आता परीचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नसतं. तो मोठ्याने बोलतो, परी लक्ष कुठे आहे तुझं? तशी राघवच्या आवाजाने परी दचकते. भानावर येत, अहो तुम्ही काही म्हटलात का मला? हो, मी आवाज देतोय परी तुला. कोणत्या विचारात हरवलेस? ती नाही कोणत्याच नाही बोलत त्याच्या बाजूला येऊन ब्लँकेट डोक्यापर्यंत ओढून झोपते. परी काय झालं? काही टेन्शन आहे का? राघव विचारतो. ती काही नाही, मला झोप येते. मी झोपते. ब्लँकेटच्या आतूनच बोलते. तो काही न बोलता डोळे मिटतो. दिवसभर थकल्यामुळे तो लगेच झोपून घोरू लागतो. तशी परी हळूच चेहऱ्यावरील ब्लँकेट काढून राघवकडे पाहते. राघव शांत झोपलेला असतो. ती हळूच उठून आवाज न करता तिची बॅग भरते मॉमसोबत मॉमच्या गावी जाण्यासाठी. पुन्हा येऊन बेडवर झोपते. दुसऱ्या दिवशी परी शॉवर घेऊन बाहेर आली. छान नवीन साडी नेसून ती आरशासमोर बसलेली.
ओल्या केसांना कोरडं करून तिने एका नाजूक क्लचरमध्ये केसांना बंदिस्त केलं. कपाळावर एक छान छोटीशी नाजूक टिकली लावली. ड्रॉवरमधून ती मेकअपचं आणखी साहित्य काढत होती तर तिला तिच्या पाठीवर त्याच्या हाताचा स्पर्श जाणवला. तशी ती शहारली. बसलेली उठली ती. वळून मागे पाहिलं तर राघव होता. माहीत होतं तिला राघव असणार ते. तो अगदी तिच्यासमोर उभा होता. तोही शर्टलेस. त्याला तसं पाहत ती म्हणाली, अहो, तुम्ही शर्ट घाला. तो मात्र तिच्याकडे खूपच प्रेमळ नजरेने बघत होता. ती पुन्हा अहो बोलत होती तर त्याने तिला घट्ट मिठी मारली. तशी ती विरघळलीच त्याच्या उबदार मिठीत. दोघांच्याही हृदयाचे ठोके एकमेकांना ऐकू येत होते. नीरव शांतता होती रूममध्ये. दोघेही काहीच न बोलता एकमेकांचा सहवास अनुभवत होते. तिच्या पाठीवरून त्याचे राकट बोटं हळूवार फिरत होती. त्याने तिच्या पाठीवरील तिचे दाट केस हळूवार बाजूला केले आणि तिच्या ब्लाऊजची बांधलेली डोर मुद्दाम खेचली. तशी ती अहो हळूच बोलली. त्याने त्याचा चेहरा तिच्या मानेत घुसळला. तशी ती अंग शहारली. त्याचे गरम श्वास, त्याचा राकट स्पर्श जाणवताच तिच्या अंगभर रोमांच उभा राहिला. त्याचा स्पर्श खूप गोड आणि हवाहवासा वाटला तिला. त्याने तिच्या कानाची पाळी हळूवार दातात हलकीच चावली. त्याच्या राकट ओठांचा हलका स्पर्श तिच्या कानाला होताच सळसळती वीज तिच्या शरीरातून गेली. त्याच्या प्रेमात बेधुंद होत होती ती. पण आठवलं तिला काहीच वेळात मॉमसोबत गावी जाण्यासाठी निघायचं आहे तिला आणि त्याची अजून तिने परवानगी नव्हती घेतली. आता काही करून तिला त्याला विचारायचं होतं. अहो, ती थोडं घाबरतच आवाज देते त्याला. खूप भीती वाटत होती तिला त्याची. मी मॉमसोबत जाऊ का, त्याला विचारायला घाबरत होती ती. त्याने तिला त्याचं उत्तर अगोदरच सांगितलेलं असतं तरीही पुन्हा त्याला जाऊ का म्हणून विचारायचं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घातल्यासारखं होतं. भीती तर खूप वाटत होती, पण यावेळेस मी जाऊ का न विचारता मी आज मॉमसोबत जाणार आहे धारीट करून म्हणते ती. तसा तिच्यात हरवलेला तो भानावर येत तिला स्वतःच्या मिठीतून समोर धरत खूप रागात विचित्र नजरेने तिच्याकडे पाहतो. ती नजर चोरत खाली पाहत, मला मॉमला नाही बोलून त्यांचं मन नव्हतं दुखवायचं म्हणून मी मॉमसोबत जाणार आहे बोलते. तो बोलतो, अरे वा, खूपच छान. माझ्या विचारांची तुला कदर नाही. डायरेक्ट तुझा निर्णय सांगतेस परी तू मला. तुझ्यावर खूप प्रेम करू लागलो मी, ते चुकलं माझं. माझी किंमत करू लागलीस का तू? काहीच विचारायचं नाही तू मला. आता जसा तू तुझा निर्णय घेतलास तसेच इथून पुढचे तुझे तू निर्णय घ्यायला मोकळी आहेस बोलून राघव बाजूला बेडवर पडलेला शर्ट घालू लागतो. परी, अहो, प्लीज ऐकून घ्या माझं. रागवू नका ना. मला नाही दुखवायचं तुम्हाला आणि मॉम नाही. परी, मी तुला तू गावी का जाऊ नकोस ते सांगितलेलं कालच. तुला खूप त्रास होईल. तिकडचा प्रवास खूप खडतर आहे. तुला माझं न ऐकता जायचं आहे ना तर जा तू. इकडे तर बोलतेस मन दुखवायचं नाही आणि मन दुखवूनच निघालेस परी तू माझं. राघव रागातच बॅग उचलून ऑफिसला जाऊ लागतो. तशी परी पटकन पळत जाऊन त्याला मिठी मारते. अहो सॉरी, चुकले मी, ती रडतच बोलते. पण राघवला आता खूपच राग आलेला असतो परीचा.
कुठेतरी त्याचा पुरुषी अहंकार दुखावला असतो तिने त्याचं न ऐकून. माझ्या शब्दाला मान न देता निघालेस, तो चिडून बोलतो. त्याच रागात परीचे खांदे पकडून तिला स्वतःपासून बाजूला करतो आणि तडक रूमबाहेर पडतो. राघवच्या अशा वागण्याने परीला खूपच रडायला येतं. अहो प्लीज, तुम्ही समजून घ्या ना मला. मॉम आपल्यासाठीच, आपल्या सुखी संसारासाठीच करतायत ना सगळं. मग त्यांच्यासोबत जाऊन थोडा त्रास झाला मला तर कुठे बिघडलं? मी करीन त्रास सहन. पण तुम्ही असे चिडलेलं, रागवलेलं मला नाही सहन होत अहो. परी स्वतःशीच बोलत असते. आता ती डोळे पुसून राघव मागे खाली हॉलमध्ये पळत येते. पण तो नसतो तिथे. तो गेलेला निघून तिथून ऑफिसला. तो असा रागाने ऑफिसला निघून गेला म्हणून ती आणखीनच दुःखी होऊन रडू लागते. ती रडतच पुन्हा बेडरूममध्ये येते. शालिनी येतात काहीच वेळात तिच्याकडे. परी, झाली का तुझी तयारी विचारतात त्या. हो मॉम, परी बोलते. राघव कुठे आहे? शालिनी बोलतात. ते गेले ऑफिसला. एवढ्या लवकर? परी काही न बोलता शांत असते. मग त्याच बोलतात. परी, आपण चाललोय. आपल्याला बाय करायला नाही थांबला राघव? असा काय हा? बरं चल निघूयात आपण. खूप लांबचा पल्ला आहे. उशीर नको करायला बोलतात त्या. परी तिची पॅक केलेली बॅग घेऊन शालिनी यांच्या मागे चालू लागते. अगं तू का घेतलीस परी बॅग? सर्वंटला सांगायचं होतंस ना. मॉम घेते मी, ती बोलते. थांब, ठेव ती बॅग खाली. सांगते मी सर्वंटला तुझी बॅग कारमध्ये ठेवायला. तू चल बरं अशीच माझ्यासोबत. दोघीही आता हॉलमध्ये येतात. शालिनी बोलतात. सोनिया, नेहा, आम्ही दोघी गावी जाऊन येतोपर्यंत बंगल्याची काळजी घ्या आणि तुमची स्वतःचीही. अनोळखी लोकांना आत येऊ देऊ नका. नेहा बोलते. मॉम, तू काहीच नको काळजी करूस. आम्ही घेऊ आमची काळजी आणि बंगल्याचीही. ठीक आहे बोलून शालिनी परी बंगल्याबाहेर पडतात. जोवर रस्ता चांगला आहे तिथपर्यंत कारने प्रवास करणार होत्या त्या दोघी. परी चालली होती शालिनी यांच्यासोबत, पण मनातून अस्वस्थ होती ती. राघव रागाने ऑफिसला निघून गेलेला म्हणून. ऑफिसमध्ये तो रागाने निघून गेलेला खरा, पण त्याचं लक्ष सर्व त्याच्या परीकडेच लागलेलं. तो स्वतःशीच, परी, एवढ्या वेळेस सांगितलं तुला समजावून जाऊ नकोस म्हणून, तरी नाही ऐकलंस तू माझं. अशी कशी वागू शकतेस परी तू माझ्याशी? माझं न ऐकता गेली तू मॉमसोबत. तो रागाने त्याचा हात टेबलवर आपटतो. खूप राग येतो त्याला परीचा, तिचा विचार करून, स्वतःचाही. ती म्हटली मी जाणार म्हणून काय झालं? तू कसं जाऊ दिलंस परीला तुझ्यापासून दूर? त्याच्या हातात टेबलची काच घुसून रक्त येऊ लागलेलं राघवच्या हाताकडे लक्ष नसतं. तो नुसता परीच्या विचारात हरवलेला. ती त्याच्यापासून दूर गेलेली त्याला सहन होत नव्हतं. रागाने तणपणत होता तो आणि तिची काळजीही खूप करत होता. चार्ली येतो राघवच्या केबिनमध्ये. राघव, त्या शर्मासोबतच्या आपल्या प्रोजेक्टचं काम आजपासून चालू झालं. त्याचीच ही फाईल एकदा पाहून घे. चार्ली त्याच्यासमोर फाईल पकडत म्हणाला. राघवची तंद्री परीच्या विचारात लागलेली. राघव, चार्ली मोठ्याने आवाज देतो. हा, काय बोललास का तू चार्ली? राघव विचारतो. हो, ते शर्मासोबतच्या आपल्या प्रोजेक्टचं काम चालू झालं. ओके, ठीक आहे, बोलत तो चार्लीकडे पाहून हाताची हालचाल करतो आणि कळवळतो.
आता तो परीच्या विचारातून बाहेर आल्यावर त्याला जाणवतं त्याच्या हाताला वेदना होत आहेत त्या. अरे राघव, काय झालं तुझ्या हाताला? किती रक्त येतंय? तुझं लक्ष कुठे आहे? कसं काय लागलं एवढं तुला? रिलॅक्स चार्ली, घाबरण्यासारखं एवढं काही नाही झालं. वहिनी कुठे आहेत? चार्ली केबिनमध्ये सर्वत्र नजर फिरवत विचारतो. राघव बोलतो, ती मॉमसोबत गेली गावी. काय? चार्ली मोठ्याने ओरडतो. वहिनी गावी गेल्या, चार्ली बोलतो. राघव हो बोलतो. तू कसं जाऊ दिलंस राघव त्यांना? एवढा लांबचा प्रवास झेपेल का त्यांना? चार्ली, तुला वाटतंय मी तिला जाऊ दिलं असेल? माझं न ऐकता गेली ती मॉमसोबत. चार्ली जास्त काही न बोलता राघवला बोलतो, बस, मी तुझ्या हाताला पट्टी करतो. नाही नको चार्ली, माझी मी करेन पट्टी. तू त्या दोघींवर लक्ष ठेव आणि त्यांच्याविषयी कळणारी प्रत्येक गोष्ट मला सांग. हो राघव, चार्ली बोलून तिथून जातो. राघवने तर काही गार्ड सकाळीच त्या दोघींच्या मागे पाठवलेले, पण चार्लीलाही त्याने त्यांची जबाबदारी सोपवलेली. इतरांपेक्षा चार्लीवर खूप जास्त भरोसा होता राघवचा म्हणून. शालिनी त्यांच्या गावच्या तालुक्याच्या ठिकाणी आल्या. तिथे त्यांनी कार पार्क करून ड्रायव्हरच्या राहण्याची सोय करून त्या त्यांच्या गावात जाण्यासाठी निघाल्या. रिक्षाने जाऊन अर्ध्यातून पुन्हा त्यांना चालत डोंगरावर त्यांच्या गावात जावं लागणार होतं. दिवसभराच्या प्रवासाने दोघेही थकून गेलेल्या शालिनी यांना गावातील त्यांच्या वयाची आणि त्यांच्या वयापेक्षा अधिक वय असणारी माणसं ओळखत होती. नवीन पिढीतील त्यांना कोणीच ओळखत नव्हतं, कारण त्यांचं त्यांच्या गावी तेवढं येणं जाणं नव्हतं. हॅलो बॉस, मॅडम रिक्षातून उतरल्या आणि हातात बॅग पकडून डोंगरातील पायवाटेने चालू लागलेत. आम्ही मदत करू का त्यांना? हो करा त्यांना मदत, पण मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गावच्या लोकांसारखा ड्रेस घातलात का? येस बॉस. ओके, मग ठीक आहे. पटकन घ्या त्यांच्या हातातून बॅगा. येस बॉस बोलत ते दोघे त्यांच्या हातातील बॅगा घेण्यासाठी धावतात. राघवचं मन ऑफिस कामात लागतच नव्हतं. खूपच बेचैनी जाणवत होती त्याला परी आणि मॉमचा विचार करून. कियारा तिच्या घरून कोणासोबत तरी कॉलवर बोलत होती. ती जिवंत नाही राहिली पाहिजे. हा चान्स सोडू नका. पुन्हा असा चान्स नाही मिळणार आपल्याला. कियारा कॉल कट करून मोठमोठ्याने क्रूर हसत, परी जाणार तू कायमची माझ्या राघवपासून दूर. खूप प्रेम करतो का राघव तुझ्यावर? त्याला नाही मी माझ्यावर प्रेम करायला लावलं तर नाव नाही सांगणार कियारा शेख म्हणून. पुन्हा ती मोठमोठ्याने क्रूर हसू लागते. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.